नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे भरती प्रक्रिया सुरू आहे, वनरक्षक पदाकरिता. तर त्याचं ठाणे या विभागाकरिता जे आजचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर त्याचा विद्यार्थ्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे फोन करून मला, तर त्याची तुम्हाला मी काय करत आहे की माहिती देत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन, की ठाणे विभागाकरता काय केलं, की विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे लक्षात घ्या 80,207 विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहेत. तर त्यामुळे काय केलं, की त्यांनी 6 विभागात त्यांनी काय केलं, की विद्यार्थ्यांना विभागलं आहे, डिव्हाईड केलेलं आहे. सगळ्यात पहिले तर ठाणे येते. ठाणेमध्ये फक्त मुलींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता इथे जर तुम्ही बघाल, तर आज 27 तारखेला जर बघाल तुम्ही, तर या लिस्टनुसार जर पाहिलं, तर तुम्हाला दाखवतो मी किती विद्यार्थिनीला बोलवलं होतं ते. ओके, हे 27 तारखेचं 27 ओके, इथपर्यंत आहे हे. तर 27 तारखेला हां, इथपर्यंत. तर 27 तारखेला टोटल 300 विद्यार्थिनीचं काय केलं, की त्यांनी बोलवलं होतं 27 तारखेला. आता डायरेक्ट काय केलं, की उद्याची सुट्टी आहे. 29 तारखेला बाकीचे बोलवलेले आहेत 300 असतील, 300 350 जे काय असतील ते असतील. त्याच्यानंतरनं बघा शहापूरलाही तसंच केलेलं आहे. आता बाकीचे विद्यार्थी काय केले, आता इथं ठाणेमध्ये फक्त मुलींनाच डिव्हाईड केलेलं आहे त्यांनी आणि मुलांना काय केलं, की शहापूर, त्याच्यानंतर डहाणू, जव्हार, अलिबाग आणि रोहा इथं काय केलं, की टाकलेलं आहे. आता इथं पण बघाल तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये काय म्हणतात ते शहापूरच्या लिस्टमध्ये जर पाहाल तर तुम्ही 27 तारखेला सकाळी 8 पासून शिफ्ट होते. 8 ची शिफ्ट होती. त्याच्यानंतरनं 11 ची एक शिफ्ट होती. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही 1 ची एक शिफ्ट होती वाटतं. सॉरी 1 ची नसेल वाटतं. 2 ची एक शिफ्ट होती 27 तारखेला आणि त्याच्यानंतर अजून एखादी असू शकते. हां, 2 ची शिफ्ट होती. तर एवढ्या शिफ्ट होत्या. 3 शिफ्ट आहेत दररोज दिवशी. तसं मी 27 तारखेला पाहाल तुम्ही, तर इथंही काय केलं होतं, की आता इथं संख्या तर सांगता येत नाही. बरं या रोल नंबरपर्यंत त्यांनी काय केलं होतं, की बोलवलं होतं. तर तुम्ही जर पाहाल इथं, तर काय केलं होतं, की अशाच लिस्टमध्ये तुम्ही आपली नावं चेक करून काय केलं, की विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे. ठाण्याला मुलींनी केलेलं आहे, शहापूरला मुलांनी केलेलं आहे. त्याच्यानंतरनं डहाणूलाही मुलांनी केलेलं आहे, जव्हारलाही गेलेले आहेत काही मुलं, अलिबागलाही गेले आहेत आणि रोहाला गेले. आता याचा फीडबॅक सांगेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला खूप गोष्टी सांगेल मी, की इथं जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये जाल तुम्ही, आता इथे नोटीसमध्ये जाल तुम्ही, तर यांनी काय केलं, की लिस्ट दिलेली आहे ही शारीरिक स्वातंत्र्य. आता याच्यामध्ये तर तुम्हाला काय करताय, सगळ्यात पहिलं काय करताय, की ज्यावेळेस तुमची ही आहे, शिफ्ट आहे, म्हणजे 8ची आहे, 11ची आहे किंवा 2ची आहे, तर त्याच वेळेस तुम्हाला आतमध्ये सोडण्यात येतं. लक्षात घ्या. म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांना काय करते, तुमच्या शिफ्टनुसार जेवढे विद्यार्थी आहेत, 100-100 विद्यार्थी, त्यांना आतमध्ये घेतलं जातं, गेटमध्ये घेतलं जातं. तुम्हाला बसवले जातं. तुम्हाला एक काय केलं जातं, फॉर्म दिला जातो. फॉर्मवरती तुम्हाला काय करायला, की तुम्हाला तुमची माहिती द्यायला लागते. माहिती लिहायला लागते. त्याच्यामध्ये तुमची जी ओरिजिनल माहिती आहे डॉक्युमेंटवरती, ती तुम्हाला काय करायला, की माहिती द्यायची आहे. ओके. माहिती द्यायची आहे, लिहायची आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं काय करायला लागतं तुम्हाला, हा ॲप्लिकेशन फॉर्म. आता तुम्हाला काय करायला लागतं, की ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मागितला जातो. जर सपोज जर नसेल तरी चालतं. लक्षात घ्या, तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तरी चालेल तुमचं. सगळ्यात पहिलं काय करतं, लिस्ट असते त्यांच्याकडनं. तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कोणतं तरी एक मागितलं जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला काय केलं, तुमचा नंबर चेक केला जातो आणि तुम्हाला पुढे पाठवलं जातं. ठीक आहे. आता फोटोग्राफ तुम्हाला चिपकवणं हे तिथे लावायला लागतात फॉर्मवरती. तर त्यामुळे काय करा, की तुम्ही काय करा, की स्वतः एक ह्याची फेविकॉलची बॉटल किंवा डिंकाची बॉटल काय करा, की घेऊन जा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र, आता हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल तुमचे काय करायलात, की चेक केले जातात सगळे सर्टिफिकेट जे सांगेल ते. ओके. हे सर्टिफिकेट तुम्हाला चेक केले जातात. त्याच्यामध्ये अ, 10वीचं सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही काय केलं, की वयाचा पुरावाबाबत याच्यापैकी कोणतं तरी एक सर्टिफिकेट तुम्हाला लागतं, ओरिजिनल किंवा झेरॉक्स. आता तुम्ही हे असेल, आता ओरिजिनल याच्यात जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ही झेरॉक्स चालेल आणि 10वीचं तुम्हाला काय केलं, की सर्टिफिकेट लागतं, ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ लिहिलेलं असते. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता असेल, तर 12वी नॉर्मली लागते याच्यासाठी. 12वी पर्यंत असेल आणि त्याच्यापुढे जर ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल, तर तुम्हाला द्यायला सांगतात ते. तर 10वी आणि 12वीचं पाहिजे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट. मार्कशीट नसेल तरी चालतात. सर्टिफिकेट असेल तर चालतं. कोणतीतरी एक गोष्टी पाहिजे. आणि एस-टी कॅन्डिडेटच्या बाबतीत 10वी वरून तुम्ही फॉर्म भरू शकता, तर ते सर्टिफिकेट तुमचं चेक केलं जातं. आता एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट नसेल तरी चालतं. लक्षात घ्या. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट नसेल तरी चालतं तुमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्टच्या बाबतीत कास्ट सर्टिफिकेट चेक केलं जातं. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला काही ते हे नाही सांगत. त्याच्यानंतरनं एस-टी कॅन्डिडेटसाठी तर काय करायला लागतं तुम्हाला, पेशा क्षेत्राच्या संदर्भात पुरावा लागेल तुम्हाला. आता ओ-बी-सी असेल, त्याच्यानंतरनं
व्ही-जे असेल, एन-टी असेल, एस-बी-सी असेल या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. जे की 31/3/2024 पर्यंत वैध असलेले सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ईडब्ल्यूएस फॉर्म भरला असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल, ओरिजिनल आहे नाही. आणि त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर ना आता खेळाडूसाठी सर्टिफिकेट, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, प्रकल्पग्रस्त तुम्ही जसे फॉर्म भरले त्याच्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आता याच्यानंतर ना अजून विद्यार्थ्यांना फॉर्म आता हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, याचं प्रिंट करून तुम्ही हे घेऊन जायचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं आहे, की तुम्हाला जे हे आहे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट ते ठाण्यासाठी बघा लागणार नाही. ग्राउंडच्या वेळेस तुम्हाला काय करायचं, की ते लागतं. लक्षात घ्या. खूप मोठी गोष्ट सांगत आहे. फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते ग्राउंडच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला बाकीचे म्हणजे तिथं चेक केलं जात नाही. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफाय काय करतात, हे झाल्यानंतर ना तुम्हाला काय करतात, की तुमची उंची आणि वजन चेक केलं जातं. उंची, वजन चेक केलं जातं आणि मुलांच्या बाबतीत उंची, वजन आणि चेस्ट चेक केलं जातं एका शीटवरती आणि तुमचे तो डेटा लिहून घ्यायचा जातो. तिथं तुम्हाला सांगितलं जात नाही, की पात्र किंवा अपात्र तुम्हाला अजिबात तिथं सांगितलं जात नाही. लक्षात ठेवा. आता ठाण्याच्या बाबतीत सांगितलं तर मुलींचा इथं बी-एम-आय यांनी काही तसं काही सांगितलं नाही. बी-एम-आय वगैरेचं काही एवढं काही डिक्लेअर हे केलेलं नाही त्यांनी. बट तुमची उंची आणि वजन काय करतात, की चेक करून ते काय करतात, की तुम्हाला हे करून घेतात. ठीक आहे. तिथं म्हणजे क्वालिफाय, डिस्क्वालिफाय असं काही पात्र-अपात्र त्यांनी सांगितलेलं नाही. शहापूरच्या आणि ठाण्याच्या ह्याच्यामध्ये जर जसा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आला त्याच्यानुसार सांगत आहे मी. ओके. त्याच्यानंतरनं अजून सांगितलं फिजिकल फिटनेस तुम्हाला सर्टिफिकेट लागणार नाही. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. इथे कोणी तुम्हाला डिस्क्वालिफाय वगैरे काही करणार नाही. तर ही माहिती होती. तर काय करा विद्यार्थ्यांनी एकदम बिना काळजीत काय करायचं, की जायचं आहे. आता इथं जर जायचं आहे शहापूरला, तर काय करायला, की तुम्ही जर मुंबईवरून जाणार असाल, तर काय करा, की लोकल पकडा. कल्याणवरून लोकल पकडायची आहे आणि काय करा आसनगावला उतरायचं आहे. तिथून रिक्षावाल्याला ₹20-20 देऊन तुम्हाला इथं या ठिकाणी काय करतात, की सोडतात. आता ठिकाण कुठे जायचं आहे तुम्हाला? या इथे तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला ठिकाण सांगतो मी. ओके. शहापूरच्या ठिकाणी तुम्हाला इथं जायचं आहे. आणि इथं तर हे तर सोपं आहे. तुम्ही रिक्षा करा. ठाण्यावरनं तुम्हाला लवकरात लवकर काय करतं, की मीटरने घेऊन जा. स्वस्तात तुम्हाला सोडलं जातं. लक्षात घ्या. मीटरवरून सोडलं जातं. तर त्या गोष्टी तुम्ही काय करायचं, की घेऊन जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.